गिरीश फोडेंच्या निलंबनाविरोधात आज शक्तीपीठ विरोधकांचं आंदोलन। कोल्हापुरात मूक मोर्चा, शेतकऱ्यांसोबत शिक्षक, महिला, विद्यार्थीही उतरणार रस्त्यावर। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा। नवी मुंबईमध्ये वाढत्या उन्हामुळे एपीएमसी मार्केटमध्ये लिंबाच्या दरात वाढ। घाऊक बाजारात 100 नगांसाठी 500 ते 600 रुपये। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसरात रस्त्यावर साईड पट्ट्यांचं काम न केल्यानं अपघातात वाढ। साताऱ्यात लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यावर निषेध। छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे निषेध व्यक्त। शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संभाजीनगर दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार। धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षात 65 ते 70 कोटींचे दान अर्पण। यामध्ये 17 किलो सोने तर 256 किलो चांदीचा समावेश। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची बाईक रॅली। आजच्या ठाकरे पक्षाच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर रॅलीचं आयोजन। उल्हासनगरमध्ये 4 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी। कॅम्प 5च्या चालिया मंदिराजवळील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।